प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स याचे मराठी सफिक्स आणि प्रत्येक कर्त्यासमोर हॅव बीन येते का हॅज बीन येते बघितले. आणि काल त्याचे आपण एक वाक्य म्हणजे सिंपल प्रेझेंटचे वाक्य घेऊन ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये बदलले. तर आज आपण तोच भाग पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि याचे आपले दुसरे वाक्य आहे वी राईट लेटर. इथे क्रियापदाचे रूप पहिले आलेले आहे आणि म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे. किंवा ज्या मराठी वाक्याच्या शेवटी तो ती ते तात असा प्रत्यय येतो तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणून आता आपण वी राईट लेटर हे वाक्य म्हणजे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये बदलूया. आणि नियमानुसार करता आहे तसा घ्यावा. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये वी समोर हॅव बीन घेतले जाते. वी हॅव बीन. आणि नियमानुसार स्ट्रक्चरनुसार बीनच्या पुढे क्रियापदाचे म्हणजे राईटचे आय रूप रायटिंग घ्यावे. WRITING. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. याचा अर्थ अगोदरच्या भागामध्ये याचा तुम्हाला मी अर्थ लिहून दिलेला आहे. याचा अर्थ आहे आम्ही पत्र लिहित आलेलो आहोत. ओके, आम्ही पत्र लिहित आलेलो आहोत. आता तिसरे वाक्य घेऊया. यू राईट अ लेटर. काळ पुन्हा एकदा हा साधा वर्तमानाचा आहे कारण याच्यामध्ये राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. साधा वर्तमान. याचा अर्थ तू पत्र लिहितोस किंवा लिहितेस. हे वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये बदलूया. यू करता येत तसा घ्यायचा. यू समोर हॅव बीन आणि हॅज बीन पैकी इथे हॅव बीन घ्यावे. यू हॅव बीन रायटिंग अ लेटर. याचा अर्थ तू पत्र लिहित आलेला ऑब्लिक आलेली आहेस. आलेली आहेस. ठीक आहे. आलेला आहेस, आलेली आहेस. आणि लक्षात ठेवा यू राईट अ लेटर या अनेक प्रश्नामध्ये काय होतं तुम्ही पत्र लिहितात आणि त्याचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स हाच होतो. परंतु याचा अर्थ तुम्ही पत्र लिहित आलेले आहात असा होतो. त्याच्या पुढे चला. इथे वाक्य येऊया. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर हा आहे साधा वर्तमान काळ. याचा मराठी अर्थ तो पत्र लिहितो. इथे राईट हे मुख्य क्रियापद आहे परंतु इथे ही हे तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पर्सन पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि नियमानुसार साध्या वर्तमान काळामध्ये ही शीट समोर जे क्रियापद येतं त्याला येस किंवा येस प्रत्यय असतो. त्यामुळे ते ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो असा वाक्याचा अर्थ आहे. हे वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये बदलूया. करता येत तसा घ्या. कर्त्यासमोर काय येतं थर्ड पर्सन समोर हॅज बीन येतं. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. याचा अर्थ तो पत्र लिहित आलेला आहे.
बघा, ही हॅज बीन म्हणजे तो आलेला आहे, रायटिंग म्हणजे लिहित. इथे राईट ही मुख्य क्रियापद आहे, त्याचा मराठी अर्थ लिहिणे होतो. त्याच्यामध्ये शेवटचं अक्षर ने वगळलं म्हणजे तिथे आय एन जी म्हणजे त असा शेवटी सफिक्स तिथे आय एन जीचा आपण घेतलेला आहे, त्यामुळे ते लिहित असा वाक्याचा अर्थ झाला. त्याच्या पुढील वाक्य पुन्हा एकदा, शी हे थर्ड पर्सन आहे, त्यामुळे याच्यासमोर जे मुख्य क्रियापद राईट्स आहे त्याला इथे येस सफिक्स लागलेला आहे. शी राईट्स अ लेटर, याचा आकार साधा वर्तमान काळ. याचा अर्थ ती पत्र लिहिते.